नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 7 सर्कल यामधील प्रॉब्लेम सेट 28 आपण सोडवणार आहोत। मुलांनो, सर्कल ड्रॉ करण्यासाठी कंपास हे साधन वापरतात। कंपासच्या एका बाजूला मेटल पॉइंट असतो आणि दुसऱ्या बाजूला पेन्सिल फिक्स करता येईल अशा प्रकारची व्यवस्था केलेली असते। कंपासमध्ये पेन्सिल व्यवस्थित अंतरावरती आपण बसवली की आपल्याला त्याद्वारे सर्कल ड्रॉ करता येतं। प्रॉब्लेम सेट 28, ड्रॉ सर्कल विथ अ रेडी गिवन बिलो। त्यातील पहिल्यांदा आपल्याला 2 सेंटीमीटर रेडियस असलेले सर्कल ड्रॉ करायचे आहे। आपण सर्कल ड्रॉ करूया। 2 सेंटीमीटर रेडियस असलेलं सर्कल आपल्याला ड्रॉ करायचं आहे, त्यामुळे आपण पेन्सिलचा पॉइंट आणि मेटल पॉइंट यामध्ये 2 सेंटीमीटर डिस्टन्स घेतला आणि आता आपण सर्कल ड्रॉ केलं। टू सेंटीमीटर रेडियस असलेले हे सर्कल आहे। सर्कलचा मध्यबिंदू जो आहे त्याला सेंटर पॉइंट असे म्हणतात। सेंटर पॉइंट आणि सर्कलवरील कोणताही पॉइंट आपण जोडला की त्याची रेडियस तयार होते, म्हणजेच त्रिज्या तयार होते। त्या रेडियसची लेंथ आहे 2 सेंटीमीटर। आता आपण 4 सेंटीमीटर रेडियस असलेले सर्कल ड्रॉ करूया। कंपासचा मेटल पॉइंट आणि पेन्सिल पॉइंट यामध्ये आपण रुलरच्या साहाय्याने 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेतला। 0 पासून मोजायचा आहे। 4 सेंटीमीटर रेडियस असलेलं सर्कल आपण ड्रॉ करूया। कागदावर योग्य ठिकाणी कंपासचा मेटल पॉइंट ठेवायचा आणि व्यवस्थित सर्कल ड्रॉ करायचं। सराव केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित सर्कल ड्रॉ करता येतं। ज्या ठिकाणी आपण कंपासचा मेटल पॉइंट ठेवला तो या सर्कलचा सेंटर पॉइंट आहे। सेंटर पॉइंट आणि सर्कलवरील कोणताही पॉइंट आपण जोडला की त्याची रेडियस तयार होते। या रेडियसची लेंथ आहे 4 सेंटीमीटर। आता आपण 3 सेंटीमीटर रेडियस असलेले सर्कल ड्रॉ करूया। रुलरच्या साहाय्याने मेटल पॉइंट आणि पेन्सिल पॉइंट यामध्ये 3 सेंटीमीटर डिस्टन्स घेतला आणि 3 सेंटीमीटर रेडियस असलेले सर्कल ड्रॉ केलं। हा इथे सर्कलचा सेंटर पॉइंट आहे। सेंटर पॉइंट आणि सर्कलवरील कोणताही पॉइंट घेऊन आपण त्याची रेडियस ड्रॉ केली। ही रेडियस आहे 3 सेंटीमीटर। सेंटर पॉइंट आहे O आणि या सर्कलच्या रेडियसचं नाव आहे रेडियस OB। आता आपण क्वेश्चन नंबर 2 सोडवूया। ड्रॉ अ सर्कल ऑफ एनी रेडियस, शो 1 डायमीटर, 1 रेडियस अँड 1 कॉर्ड ऑफ दॅट सर्कल। कोणत्याही त्रिज्येचे एक वर्तुळ काढायचं आहे। त्या वर्तुळाचा एक व्यास, एक त्रिज्या व एक जीवा आपल्याला दाखवायची आहे। कोणतीही त्रिज्या असलेला आपण सर्कल ड्रॉ केलं। आपल्याला त्या सर्कलमधील रेडियस, डायमीटर आणि कॉर्ड दाखवायचे आहे। ही आपण सर्कलची रेडियस ड्रॉ केली। सेंटर पॉइंट आणि सर्कलवरील कोणताही पॉइंट आपण जॉईन केला की त्याची रेडियस तयार होते। रेडियसला आपण नाव दिलं OP। सर्कलवरील 2 पॉइंट जोडून आपण कॉर्ड तयार केली, परंतु ही कॉर्ड सर्कलच्या सेंटर पॉइंटमधून जाते। सेंटर पॉइंटमधून ही कॉर्ड जात आहे म्हणून त्याला डायमीटर असं म्हणतात। AB
ही या सर्कलचा डायमीटर आहे. सर्कलवरील कोणतेही 2 पॉईंट जोडून एक रेघ तयार केली. ही रेघ सर्कलच्या सेंटर पॉईंटमधून जात नाही. PQ ही या सर्कलची कॉर्ड आहे. AB ही देखील कॉर्ड आहे, परंतु ती सेंटर पॉईंटमधून जाते, म्हणून या AB या रेघेला कॉर्ड असं देखील म्हणतात आणि डायमीटर असं देखील म्हणतात. PQ ही जी रेघ आहे ती सेंटर पॉईंटमधून जात नाही, म्हणून ती फक्त त्या सर्कलची कॉर्ड आहे. आणि AB ही कॉर्ड सर्कलच्या सेंटर पॉईंटमधून जाते, म्हणून ती त्या सर्कलचा डायमीटर आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 29 सोडवणार आहोत. धन्यवाद.